नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज बनवणार आहे मी केळीचे काप बनवणार आहे। त्यासाठी मी 4 केळी घेतलेली आहेत। बघा, कच्च्या केळी आहेत। केळीची साल काढून घ्यायची। केळीची साल काढून झालेली आहे। बघा, केळीला आता कापून घ्यायचं। पातळ पातळ कापायच्या, काप करायचे याचे, जाड नाही ठेवायचे जास्त। याप्रमाणे बघू शकता। केळी कापून झालेली आहे। अशी पातळ पातळ कापायची, जास्त जाड पण नाही काप। 1 चम्मच लाल तिखट घ्यायचं, थोडी हळद, मीठ, अर्धा चम्मच मसाला, लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट, कोथिंबीर, थोडं तेल, हाताने मिक्स करून घ्यायचं सर्व। केळीच्या कापाला लावून घ्यायचं। बघा, दोन्ही साईडने लावायचं। केळीच्या कापाला मसाला लावून झालेला आहे। 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं। प्लेट घेतलेली आहे। प्लेटमध्ये तांदळाचं पीठ टाकायचं, थोडी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडं मीठ, हाताने मिक्स करून घ्यायचं। केळीला लावून घ्यायचं। बघा, केळीच्या कापाला व्यवस्थित याप्रमाणे अगदी कुरकुरीत होतात। केळीच्या कापाला तांदळाचं पीठ लावून झालेलं आहे। केळीचे काप बनवण्यासाठी गॅस ऑन करते। त्याच्यावरती कढई ठेवायची। तेलामध्ये तळवणार आहे केळीचे काप मी। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे, केळीचे काप टाकून घ्यायचे याच्यामध्ये। तेल असं कडकडीत गरम होऊ द्यायचं। केळीच्या कापाला पलटून घ्यायचं। बघा, असे मस्त कुरकुरीत होतात। केळीचे काप बघा छान फ्राय झालेले आहेत। प्लेटमध्ये काढून घ्यायचे। बघू शकता कसे केळीचे काप मी पूर्ण अशी तळून घेते तेलामध्ये। कच्च्या केळीचे काप बनवून तयार झालेले आहेत। बघू शकता, अगदी कुरकुरीत झालेले आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कच्च्या केळीचे काप कसे झाले ते।